ठाकरे यांचं हे जे आव्हान आहे हे एका दुबेला नाही आहे, हे आव्हान भारतीय जनता पक्षाला. दुबे भारतीय जनता पक्षाचा पुढारी आहे. दुबे भारतीय जनता पक्षाचा खासदार आहे आणि या दुबेचा तीव्र शब्दात निषेध भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही नेत्यानं केल्याचं मला दिसत नाही. नाराजी वगैरे कशी व्यक्त करताय? हां, शेंबूड पुसल्यासारखा नाराजी व्यक्त केली. हां, कसली नाराजी व्यक्त करा? तुम्ही मला सांगा ना. तुम्ही मराठी बोलताय ना. एक माणूस तिकडे बसून मराठी माणसाला आव्हान देतो आहे, महाराष्ट्राला आव्हान देतो आहे, मराठी माणसाला पटकून मारण्याची भाषा करतो आहे आणि हे शेंदाड शिपाई राज्यकर्ते भाजपचे आणि ते कोणते मिंदे गटाचे लाचार ते मान खाली घालून बसले आहेत. त्याच्यामुळे राज ठाकरे यांनी जे आव्हान दिलेलं आहे हे फक्त त्या निशिकांत दुबेला नसून हे आव्हान त्यांनी महाराष्ट्राकडे मुंबईकडे वक्रदृष्टी न पाहणाऱ्या भारतीय जनता पक्षाला आव्हान असं मी मानतो. नाही, पण राज ठाकरेंनी असंही म्हटलं आहे की हिंदी सक्ती करण्याचा जर प्रयत्न झाला तर याआधी आम्ही दुकानं बंद केली होती, पुढच्या वेळेस शाळाही बंद करू. नाही, ठीक आहे, त्या चुकीचं काय बोलले ते. आम्ही सुद्धा त्याच मताचे आहोत आणि म्हणून तर दोन ठाकरे एकत्र आले ना या विषयावर. 100% आम्ही एकत्र आहोत. बोला, आप बोलिए बोलिए. सर, हिंदी में जानना चाहेंगे कल सीएम ने कहा था कि जो एमएलए है उनको मगरूरी आ गई है, किस तरीके से देखते हो सर? ये हादसा इस तरह का नहीं होना चाहिए था. देखिए, ये उसने कहा कि ये मगरूरी आई है, ये मस्तवाल हुए हैं. क्यों हुए हैं? आपकी वजह से हुए हैं. आप जिम्मेदार हैं, भाजपा बीजेपी जिम्मेदार है, देवेंद्र फडणवीस जिम्मेदार है, अमित शाह जिम्मेदार है और नरेंद्र मोदी जिम्मेदार है. जिस तरह से आप अपने पार्टी में सभी प्रकार के क्रिमिनल्स, चाहे हत्यारे हो, चाहे बलात्कारी हो, चाहे लुटेरे हो, हाँ, सबको बुलाकर आप पार्टी में अपने प्रवेश दे रहे हो, आपको ताकत दे रहे हो, आप उनको संरक्षित कर रहे हो, आप आपके वॉशिंग मशीन में डालकर उनको साफ सुथरे करने की कोशिश कर रहे हो, तो हिम्मत तो बढ़ेगी ना. जो अपराधी है उनकी हिम्मत बढ़ेगी. महाराष्ट्र में तो यही हुआ है, सब अपराधी है उनके पार्टी में. आप विधानसभा में एक लिस्ट देखिए, आधे से ज़्यादा अपराधी है यहाँ वहाँ से जमा करके. तो अगर ऐसे अपराधी आप अपने पार्टी में लेंगे तो उनको मगरूरी और उनको उनकी हिम्मत तो बढ़ेगी. इसीलिए तो कल विधानसभा के दरवाजे पे, जहाँ हाउस है, सभागृह है, सदन है, सदन के दरवाजे में ये हादसा हुआ, गैंग वॉर हो गई. उसके लिए भारतीय जनता पार्टी की नीति कि सभी क्रिमिनल्स हमारे पार्टी, एक भी बाहर नहीं रहना चाहिए, जेल में भी नहीं रहना चाहिए, ना पुलिस लॉकअप में, बीजेपी के अंदर आने चाहिए सब. इसलिए तो ये हुआ. हाँ, सर, सारे वीडियोस फोटो सामने आ चुके थे, फिर भी आवाज का मामला दर्ज हुआ, जितेंद्र आवाज का मामला दर्ज हुआ है सर. इससे ही तो हिम्मत बढ़ती है ना क्रिमिनल्स की. जो सत्ताधारी पार्टी में जाते हैं वो तो संरक्षित है. जिस एमएलए के गुंडे ने जितेंद्र आवाड़ और उनके ऊपर हमला करने की कोशिश की, वो लोग एमएलए जितेंद्र आवाड़ की हत्या करना चाहते थे. उनके ऊपर कोई एक्शन नहीं है, लेकिन जितेंद्र आवाड़ ने आंदोलन किया, उनके ऊपर फडणवीस ने, उनके गृह मंत्रालय ने क्या किया? एक्शन लिया. यही है महाराष्ट्र की. निशिकांत दुबे लगातार मराठी माणूस महाराष्ट्र का अपमान किया जा रहा है. राज ठाकरे ने कहा डुबा के मारेंगे, तो बीजेपी के जो कुछ नेता है उस पर कुछ बयान नहीं दे रहे सर. देखिए, निशिकांत दुबे अगर महाराष्ट्र का अपमान कर रहे हैं तो सबसे पहले महाराष्ट्र के मुख्यमंत्री ने जवाब देना चाहिए, क्योंकि वो बीजेपी के सांसद है, वो बीजेपी का नेता है. तो सबसे पहली जिम्मेदारी एकनाथ शिंदे, अजित पवार और देवेंद्र फडणवीस की है. बाद में हम हमारी तरफ से जो राज ठाकरे जी ने कहा है हम उनसे सहमत हैं. रावसाहेब, काल विधिमंडळाच्या भाषणात एकनाथ शिंदेंनी 2 मुद्दे उपस्थित केले. त्यात पहिल्या मुद्द्यात त्यांनी गौप्यस्फोट केलेला आहे की 2017ला शिवसेनेला महापौर पद जे मिळालं ते त्यांनी फडणवीसांना केलेल्या विनंतीमुळे मिळालं. आणि दुसरं त्यांनी असं म्हटलेलं आहे की मोदी शहांवर टीका आणि फडणवीसांना पुष्पगुच्छ किंवा त्यांना शुभेच्छा
ही उद्धव ठाकरेंची काय नीती आहे? काही केमिकल लोचा आहे का? बघा, एकनाथ शिंदेच्या